हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. आजचा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार म्हणजेच महालक्ष्मी व्रतातील हा पहिला गुरुवार. तर आज मीही माझ्या घरी महालक्ष्मी व्रत केलं आणि ह्या महालक्ष्मी व्रताच्या पूजेमध्ये मी महालक्ष्मी मातेची आवडीचे असे कुठले चिन्ह किंवा अशा कुठल्या वस्तू पूजेला ठेवल्या हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हालाही कळेल की महालक्ष्मी आईचे नक्की कुठले आवडीच्या ह्या वस्तू आहेत. सगळ्यात आधी मी जिथे महालक्ष्मी व्रत करणार आहे त्या जागेवर गोमूत्र शिंपडून घेतलं आणि नंतर मी इथे एक छान असं मोठं चुनरी किंवा वस्त्र म्हणू शकता हे पसरवून घेतलं. पण त्याआधी मी खाली लाल रंगाच्या कुंकवाने स्वस्तिक ओढून घेतलं. वस्त्रावर पुन्हा एक मी छान पाट ठेवला आणि पाटावर लाल रंगाचं पुन्हा एक वस्त्र. आणि आता मी इथे कलशाला हळद कुंकूची बोटं ओढून घेतली आणि तांदूळ काढून अष्टदल काढून घेतलं, कारण आता त्याच्यावर मला हा कलश स्थापन करायचा आहे. अष्टदल काढल्यानंतर त्याच्यावर हळद आणि कुंकू वाहिलं आणि मग हा कलश ठेवायचा मी सुरू केलं. हे बघा, इथे कलश ठेवला. कलशामध्ये पाणी भरलं, हळद, कुंकू, तांदूळ, त्याचप्रमाणे सुपारी, फूल, दुर्वा, नारळ आणि ₹1.25 हे सगळं ह्या कलशामध्ये मी घातलं. आणि आता ह्या कलशाला मी साडी नेसून घेते. देवीचा मुखवटा लावण्याआधी मी कलशाला साडी नेसून घेतली आणि देवीसाठी जे दागिने मी घेतले होते ते दागिनेही घालून घेतले. गुलाबी रंगाचा आणि हिरवा गोल्डन रंगाचे बॉर्डर अशी ही साडी आहे. खूप सुंदर साडी वाटते. आणि आता इथे मी हा मुखवटा लावून घेते. मुखवटा मला खरं तर लावता येत नव्हता, मला प्रवीणने मदत केली. पण त्यापूर्वी मी इथे विड्याची पानं रचून घेतली, कारण ह्या विड्याच्या पानावर मी महालक्ष्मी मातेची ते आवडीची चिन्ह किंवा त्या वस्तू ठेवणार आहे. इथे मला प्रवीणने मदत केली. प्रवीणने कलशाला मुखवटा लावून घेतला आणि ही 5 प्रकारची पानंही लावून घेतली. खरं तर त्याला बरं नव्हतं. आदल्या दिवशीच त्याला डिस्चार्ज मिळाला होता हॉस्पिटलमधून, कारण त्याला स्टोनचा प्रॉब्लेम झाला होता आणि खूप झाला होता. एक छोटंसं ऑपरेशन करावं लागलं आणि तरीही तो मला मदत करत होता. आई महालक्ष्मी त्याच्या आरोग्याला त्याला आरोग्य द्यावं आणि त्याला त्याची जे काही दुखणं खुपणं आहे ते दूर करावं ही मी आईकडे मागणं करते. तर आता या विड्याच्या पानावर मी आई लक्ष्मीच्या आवडीच्या वस्तू मांडते. सगळ्यात आधी मी मांडलं गणपती बाप्पाची मूर्ती, विडा, लक्ष्मीची छोटीशी चांदीची मूर्ती आणि आईच्या आवडीची म्हणजे महालक्ष्मीच्या आवडीची कमळगट्ट्याची माळ एका पानावर ठेवली. आई अंबाबाईचा फोटो. आई कलशाच्या बाजूला मी ठेवलं लक्ष्मी यंत्र आणि हे आहे माझ्याकडे कुबेर यंत्र, महालक्ष्मी यंत्र आणि गणपती बाप्पाचं यंत्र जे मला माझ्या मैत्रिणीने दिवाळीत गिफ्ट म्हणून दिलं होतं तेही या कलशाच्या बाजूला मी ठेवलं. आणि ही एक वस्तू जी महालक्ष्मी मातेची अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे तिचं वाहन गजलक्ष्मी. आणि आता मी इथे करते आहे तुपाच्या दिव्याची पूजा. एका पानावर मी तुपाचा दिवा ठेवला, 5 प्रकारची 5 फळं, केळी. पूजा सुरू करण्यापूर्वी दिवा प्रज्वलित केला आणि दिव्याला हळद, कुंकू आणि तांदूळ वाहिले, त्याचप्रमाणे फूल वाहिलं आणि अग्निदेवताला नमस्कार केला. महालक्ष्मी मातेचा आवडीचे चिन्ह म्हणजेच कमळगट्ट्याची माळ, महालक्ष्मी यंत्र आणि गजलक्ष्मी म्हणजे छोटे हत्ती जे मला आपुलकी ब्रँडकडून मिळाले. आता व्रत सुरू करण्यापूर्वी 3 वेळा हे जे पाणी आहे ह्याचं आचमन करायचं आणि 4थ्या वेळी ताम्हणामध्ये घ्यायचं. आणि आता दुर्वानी ह्या सगळ्या म्हणजे महालक्ष्मी कलश आणि मूर्तीला दुर्वानी अंघोळ घालायची आणि मग हळद, कुंकू, तांदूळ आणि फूल वाहायचं. तर आता मी इथे कलशाची पूजा करून घेते आणि त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेचं आवडीचं कमळाचं फूल, त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाचं फूल जे महालक्ष्मी मातेला खूप आवडतं, गणपती बाप्पाचं आवडीचं जास्वंद आणि दुर्वा आणि यंत्राला छान असा सुगंधित गजरा मी घातला. महालक्ष्मी मातेच्या ह्या कलशाला मी पुन्हा एकदा हळद, कुंकू, तांदूळ वाहिलं आणि आता मी तिची ओटी काढते. महालक्ष्मी व्रताचा पहिला जो गुरुवार असतो त्यावेळी आपण आईची ओटी काढायची, कारण महालक्ष्मी माता आपल्या घरी पहिल्यांदा येते आणि म्हणून तिची ओटी काढून ओटी भरून ती बाजूला ठेवून द्यायची. अशा प्रकारे ही माझी महालक्ष्मीच्या व्रताची मांडणी झाली, पूजा झाली आणि आता मी अगरबत्ती आणि धूप ओवाळून आरती करून घेते. तर अशा प्रकारे माझ्या महालक्ष्मी व्रताचा हा पहिला गुरुवार ज्या व्रताची मी मांडणी केली, पूजा केली आणि जे मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि महालक्ष्मी मातेची आवडीच्या वस्तू म्हणजेच कमळगट्ट्याची माळ, महालक्ष्मी मातेचं वाहन म्हणजेच गजलक्ष्मी म्हणजेच छोटे हत्ती, त्याचप्रमाणे महालक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र आणि गणपती बाप्पाचे हे यंत्र हे मी ह्या पूजेमध्ये मांडलं. आणि ह्या वस्तू महालक्ष्मी मातेच्या आवडीच्या आहेत. आणि सगळ्यात आवडीचं म्हणजे
आई लक्ष्मीचं, महालक्ष्मी मातेचं निस्वार्थ भावनेने केलेली ही पूजा किंवा निस्वार्थ भावनेने केलेली आईची सेवा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही लक्ष्मीची पावलं, ही महालक्ष्मी मातेची पावलं असं समजून मी ह्यांची पूजा केली आणि ही महालक्ष्मी मातेच्या कलशाकडे ठेवली. तर असा होता हा मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचा पहिला गुरुवार, जो मी माझ्या घरी मांडला, माझ्या घरी आई लक्ष्मीची पूजा केली आणि जे मी तुमच्यासोबत शेअर केलं. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. तर अशी होती ही महालक्ष्मी मातेची आवडीच्या वस्तू ज्या मी ह्या पूजेमध्ये मांडल्या. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.